नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती, जे की अतिसंभाव्य प्रश्न जे की खूपच महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। आणि कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल पदासाठी अतिशय उपयुक्त IMP प्रश्न आहेत। तत्पूर्वी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषद रिकामी जागा आहेत। A 32, B 34, C 36, D 38। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। योग्य उत्तर आहे B 34। पुढील प्रश्न पाहूया। सागर तळावरील पर्वतरांगांना रिकामी जागा म्हणून ओळखले जाते। A जलमग्न पर्वत, B खडांत उतार, C सागरी डोह, D पर्वत। योग्य उत्तर आहे ए जलमग्न पर्वत। पुढील प्रश्न आहे, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? ए लोकमान्य टिळक, बी रासबिहारी बोस, सी सुभाषचंद्र बोस, डी भगत सिंग। उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला। योग्य उत्तर आहे बी रासबिहारी बोस। पुढील प्रश्न आहे, पायाखाली रान घडी सारे या वाक्यातील क्रियापद ओळखा। ए रान, बी घाली, सी सारे, डी पायाखाली। सांगा। योग्य उत्तर आहे बी घाली। पुढील प्रश्न आहे, राष्ट्रकोपकारी वृत्तपत्र कोणी सुरू केले? ए दादाभाई नौरोजी, बी महात्मा फुले, सी स्वामी विवेकानंद, डी महात्मा गांधी। तुमचं योग्य उत्तर आहे ए दादाभाई नौरोजी। पुढील प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? ए एलन ह्यूम, बी लॉर्ड कर्झन, सी रॉबर्ट क्लाइव्ह, डी यापैकी नाही। तुमचे योग्य उत्तर आहे ए एलन ह्यूम। पुढील प्रश्न आहे, 14 तळे सत्याग्रह कोणी केला? ए महात्मा फुले, बी महात्मा गांधी, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी लोकमान्य टिळक। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगत चला। योग्य उत्तर आहे सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पुढील प्रश्न आहे, निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतात? ए पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, डी लोकसभा अध्यक्ष। तुमचे योग्य उत्तर आहे बी राष्ट्रपती। पुढील प्रश्न आहे, ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? ए सन 1978, बी सन 1981, सी सन 1986, डी सन 1989। तुमचे योग्य उत्तर आहे सी सन 1986। पुढील प्रश्न आहे, इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? ए कर्नाटक, बी मध्य प्रदेश, सी छत्तीसगड, डी गुजरात। व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती आला मंडळी ते नक्कीच सांगा। याचे योग्य उत्तर आहे सी छत्तीसगड। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? ए नाशिक, बी नागपूर, सी पुणे, डी कोल्हापूर। तुमचे योग्य उत्तर आहे सी पुणे। पुढील प्रश्न आहे, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? ए अहमदनगर, बी नाशिक, सी ठाणे, डी नंदुरबार। तुमचे योग्य उत्तर आहे ए अहमदनगर। पुढील प्रश्न आहे, हेमळकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? ए चंद्रपूर, बी नागपूर, सी गडचिरोली, डी गोंदिया। तुमचे योग्य उत्तर आहे सी गडचिरोली। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? ए पेंच, बी रणथंबोर, सी मेळघाट, डी ताडोबा। तुमचे योग्य उत्तर आहे बी रणथंबोर। पुढील प्रश्न आहे, इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते? ए स्वादुपिंड, बी यकृत, सी मूत्रपिंड, डी प्लीहा। तुमचे योग्य उत्तर आहे ए स्वादुपिंड। पुढील प्रश्न आहे, बेरीबेरी हा आजार कुठल्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? ए अ जीवनसत्व, बी ब जीवनसत्व, सी क जीवनसत्व, डी ड जीवनसत्व। योग्य उत्तर आहे बी ब जीवनसत्व। पुढील प्रश्न आहे, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा रिकामी जागाशी संबंधित आहे? ए ऊस, बी कापूस, सी भात, डी नीळ। तुमचं योग्य उत्तर आहे डी नीड। पुढील प्रश्न आहे, आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली? ए बंकिमचंद्र चॅटर्जी,
बी वी दा सावरकर, सी स्वामी विवेकानंद, डी रवींद्रनाथ टागोर। योग्य उत्तर आहे डी रवींद्रनाथ टागोर। पुढील प्रश्न आहे, रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? ए स्वामी रामकृष्ण परमहंस, बी स्वामी विवेकानंद, सी स्वामी दयानंद, डी दादाभाई नौरोजी। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा। योग्य उत्तर आहे बी स्वामी विवेकानंद। पुढील प्रश्न आहे, चपराळा अभयारण्य कुठे आहे? ए रत्नागिरी, बी सातारा, सी वर्धा, डी गडचिरोली। तुमचे योग्य उत्तर आहे डी गडचिरोली। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील अशाच व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। भेटूया पुढच्या व्हिडिओ